मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठी फेब्रुवारी 2017 या साली घेण्यात येणारा हा जो पेपर आहे तो आपण अभ्यासत आहोत आजच्या या सत्रामध्ये. आणि हा जो पेपर आहे तो मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेतलेला आहे. सेट ए मधील हा पेपर आहे आणि पेपर नंबर 1 आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक 1, प्रथम भाषा व गणित या विषयांचा यामध्ये अंतर्भाव असतो. त्यापैकी आपण मराठी या विषयाची आज मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पेपर आहे 2017चा. 2017 या वर्षीचा हा पेपर असून या पेपरमधील भाग 1 सेट ए हा आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत उत्तरासहित. आणि सुरुवातीला आपण मराठीचे प्रश्न घेऊया. मराठी या विषयाचे 22-25 प्रश्न पाहूया. नंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण गणिताचे विषय घेऊ. तर चला पाहूया. पहिला प्रश्न मराठी या विषयाचा काय आहे. निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते? धर्म, पंथ, जात की समानता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, समानता. नंतरचा प्रश्न बघा दुसरा. वरील उतार्यातील आशयावरून असत्य विधान कोणते? पर्याय आहेत. प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व स्वयंभू आहे. 2, निसर्गाने धर्म, जात, पंथ निर्माण केले आहेत. 3, जगा आणि जगू द्या असा निसर्गाचा नियम आहे. आणि 4, दुसऱ्यावर अधिकार गाजवू नये असे निसर्गाला अभिप्रेत आहे. तर या प्रश्नाचा पर्याय योग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 2, पर्याय नंबर 2, निसर्गाने धर्म, जात, पंथ निर्माण केले नाहीत. या ठिकाणी आहेत आहे म्हणून हे विधान असत्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. माणसाच्या अहमहिमेमुळे रिकामी जागा, जीवन पवित्र झाले, धर्म निर्माण झाले, पंथ निर्माण झाले. आणि पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे ब आणि क बरोबर. दुसरा पर्याय फक्त अ बरोबर. तिसरा पर्याय अ आणि क बरोबर. आणि चौथा पर्याय आहे ब फक्त ब बरोबर. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, जीवन पवित्र. ब आणि क हे बरोबर उत्तर आहे. ब आणि क. पुढचा पर्याय बघूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. 4 आपण उतारा मोठा असल्यामुळे घेतला नाही आहे. त्याऐवजी आपण 5वा प्रश्न घेऊया. कवितेत कशाच्या मदतीची अपेक्षा केली आहे? कवितेत कशाच्या मदतीची अपेक्षा केली आहे? पर्याय नंबर 1, जगताना आधार मिळावा. नंबर 2, सहज ज्ञान मिळावे. नंबर 3, सतत उद्योग मिळावा. आणि नंबर 4 आहे फिरण्याचे स्वातंत्र्य मिळावे. या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, सतत उद्योग मिळावा. सतत उद्योग मिळावा हा पर्याय योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न 6 बघा. कवितेतील वर्णनानुसार चुकीचे विधान कोणते? कवितेतील वर्णनानुसार चुकीचे विधान कोणते? कवितेमध्ये जे काही वर्णन केलेले आहे त्या वर्णनानुसार चुकीचे विधान कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे. आणि पर्याय आहेत. मनाच्या उन्नतीत अडथळे निर्माण होतात. दुसरा पर्याय, वाईट परंपरा नष्ट झाल्या. तिसरा पर्याय, विद्येचा झरा वाहत राहिला. आणि चौथा पर्याय आहे, वागण्या बोलण्यावर तुझा आशीर्वाद मिळाला. तर यापैकी योग्य पर्याय आहे क्रमांक 1. योग्य पर्याय क्रमांक 1चा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? दिलेला शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. उदाहरण दाखला. विसावा विश्रांती, पत्नी कलत्र आणि कोलाहल वर्दळ. यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणची चुकीची जोडी आहे नंबर 4, कोलाहल
वर्दळ. कोलाहल वर्दळ ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. आपण याला क्लिक करू, राईट करू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघूया. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दांची आहे? कोणती जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दांची आहे हे आपल्याला ओळखायचं. पर्याय आहे स्वातंत्र्य स्वराज्य, सुधारक सनातनी, पोक्त वृद्ध, अर्वाचीन आधुनिक. तर यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सुधारक आणि सनातनी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. यामध्ये काय दिलेलं आपल्याला? दिलेल्या शब्दातील किती शब्द शुद्ध आहेत हे ओळखायचं आहे. व्यक्तिमत्व, तीर्थस्थान, तत्कालीन, शत्रुवृंद, दुर्लौकिक, स्फुरण आणि पारंपरिक असे शब्द आहेत. त्यापैकी कोणते शब्द म्हणजे किती शब्द चूक आहे आणि किती शब्द शुद्ध आहेत? शुद्ध शब्द फक्त तेवढे ओळखायचे आहेत. किती आहेत? 4 आहेत, 3 आहेत, 5 आहेत की 6 आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 पर्याय. 4 जे शब्द आहेत ते शुद्ध आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ यानुसार चुकीच्या जोड्या असणारे पर्याय कोणते? 2 पर्याय आहेत या ठिकाणी. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे मित्रांनो. पहिला आहे सुंदोपसुंदी, दोघां भावातील भांडण. दुसरं पिंपळावरचा मुंजा, कायम भटका माणूस, चंद्रमौळी घर अतिशय श्रीमंत आणि वज्राघात मोठे युद्ध. तर या पर्यायांपैकी चुकीच्या जोड्या असणारे पर्याय कोणते? तर या ठिकाणी 2 पर्याय हे चुकीचे आहेत. त्यापैकी 3 आणि 4 हे योग्य उत्तर आहे. चंद्रमौळी घर अतिशय श्रीमंत आणि वज्राघात मोठे युद्ध. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय आहे मित्रांनो बघा. वाक्प्रचाराच्या अर्थानुसार योग्य जोडी निवडा. उखळ पांढरे होणे 1 नंबर. उखळ पांढरे होणे पुष्कळ द्रव्य मिळणे. खसखस पिकणे खूप आनंद होणे. अत्तराचे दिवे लावणे सुगंध पसरविणे. अन्नास मोताद होणे भूक शमिणे. तर यापैकी योग्य पर्याय योग्य जोडीचा पर्याय आहे 1 उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ द्रव्य मिळणे. उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळणे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 काय आहे बघा. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती या अर्थाची अचूक म्हण ओळखा. गरज सरो वैद्य मरो, गोगल गायन पोटात पाय, चोराच्या मनात चांदणे, चित्त नाही थारी 52 तीर्थे करी. गोगल गाय आणि पोटात पाय हा पर्याय नंबर 2 योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. 13 काय आहे बघूया. अंतस्थ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकासारखा होतो अगदी तसाच उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासारखा होतो? अंतस्थ. आणि पर्याय या ठिकाणी कोणते आहेत? संस्थान, संक्षिप्त, मंत्राक्षर, अंडज. यापैकी योग्य पर्याय आहे 3. पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे आणि तो आहे मंत्राक्षर. अंतस्थ मंत्राक्षर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. 14 काय? पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिका येते.
या नियमात बसणारा जोड शब्द ओळखा. जगन्नाथ, वाक्पती, पुनर्जन्म, मन्वंतर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15वा. 15वा प्रश्न काय? हे सगळे असेच्या असे आपल्या आयुष्यातही खरोखरच घडेल या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा. कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक की परिणामवाचक. तर या ठिकाणी 15 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा अचूक उत्तर आहे रीतिवाचक, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 16वा प्रश्न बघा. या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाच्या चुकीच्या जोड्या कोणत्या? 2 अचूक पर्याय निवडा. आत्मज, आत्मजा, महोदय, महोदया, महोदय, अज, अजी, नर्तिका, नर्तन. अचूक पर्याय 2 निवडायचे आहेत. 3 आणि 4 हे अचूक पर्याय आहेत. अज, अजी, नर्तिका, नर्तन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16 झालेला आहे आपला. 17वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. परिकथा या शब्दाची योग्य सामान्य रूप कोणते? पर्याय परिकथा, परिकथे, परिकथे आणि चौथा पर्याय परिकथा असा आहे. तर या ठिकाणचा आपल्याला योग्य सामान्य रूप कोणते हे ओळखायचं आहे परिकथा याच्यावरून. तर याचा पर्याय आहे नंबर 3. पुढचा प्रश्न पाहूया. 18. वेल मांडवावर विस्तारली या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, अकर्मक भावे की कर्मणी. आणि पर्याय आहे 2 अकर्मक कर्तरी. त्यानंतर 19 प्रश्न क्रमांक 19. उत्कृष्ट सचित्र पुस्तक आपल्या संग्रही ठेवले तर किमान भारतीय नाण्यांपुरते आपले ज्ञान वाढेल. या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल प्रयोग, संयुक्त वाक्य, उद्गारार्थी वाक्य की मिश्र वाक्य. 19 योग्य पर्याय मिश्र वाक्य नंबर 4. त्यानंतर 20वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20 काय आहे? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्थातच उद्गारवाचक. पर्याय आहेत उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह, अपूर्ण विराम, पूर्ण विराम. आणि योग्य पर्याय आहे 1 उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 21. आजोबांनी वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्या वाचून काढल्या. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. आणि पर्याय आहेत विद्यार्थ, आज्ञार्थ, स्वार्थ, संकेतार्थ. तर योग्य पर्याय स्वार्थ. पुढचा प्रश्न 22 नंबर. प्रश्न क्रमांक 22. या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? समासाच्या वैशिष्ट्यानुसार अयोग्य विधान कोणते हे ओळखायचं. या ठिकाणी 4 विधान दिलेले आहेत. 4 पैकी 1 अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाची असूनही त्यावरून तिसऱ्याच अर्थाचा बोध होत नाही. त्यावरून तिसऱ्याच अर्थाचा बोध होत नाही. दुसरा पर्याय अव्ययीभाव समासात पहिले पद प्रमुख असते. तिसरा पर्याय द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आणि चौथा पर्याय तत्पुरुष समासात दुसरे पद प्रमुख असते. आणि या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाची असूनही त्यावरून तिसऱ्याच अर्थाचा बोध होत नाही. पुढचा प्रश्न 23 नंबरचा. पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे कोणती? 2 अचूक पर्याय निवडायचे आपल्याला 23व्या प्रश्नासाठी.
उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. मुख जणू कमलच आहे. तिसरं वाक्य आहे, ये अवखळ पुरी समान आज सकाळ. आणि चौथं आहे, हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे कोणती हे ओळखायचं आपल्याला. 2 पर्याय आणि यामधील 1 आणि 2 हे योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 2. पुढचा प्रश्न 24वा. पुढीलपैकी महात्मा ज्योतिराव फुले यांची कोणती साहित्यकृती नाही? पर्याय शेतकऱ्याचा आसूड, गुलाम, अस्पृश्याची कैफियत, ब्राह्मणांचे कसब. पर्याय क्रमांक 2 गुलाम हे त्यांचं पुस्तक नाही. त्यानंतर 25 प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने त्या समोरील दिलेल्या साहित्यिकास ओळखले जाते? बी. नारायण मुरलीधर गुप्ते, आरतीप्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर, माधव त्र्यंबक पटवर्धन आणि रानकवी नादो महानोर. योग्य पर्याय आहे नंबर 3 माधवानुज. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण मराठी या विषयातील 25 MCQs बहुपर्याय प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये घेऊया गणित या विषयाचे. तर भेटूया पुढील सत्रामध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. भेटूया. धन्यवाद. मित्रांनो, आपण परीक्षेची डेट फार जवळ आलेली आहे, त्या दृष्टीने पूर्ण अभ्यास तुम्ही चालू ठेवा आणि वेग वाढवा अभ्यासाचा. आणि माझ्या या चॅनलवर जे प्रसारित झालेले अगोदरचे व्हिडिओ आहेत ते पूर्ण एकदा बघून घ्या आणि त्याचे जर नोट्स काढेल तुम्ही असतील तर तुमच्या वहीमध्ये त्याचा सराव करा आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. जय हिंद.